संवाद दौरा जो आहे हा जळगावपासून सुरू झाला। जळगाव असेल, धुळे असेल, मालेगाव, नांदगाव, नंतर नाशिक आणि नाशिक नंतर आता शिर्डीमध्ये, शिर्डीमधील श्रीरामपूर, नेवासा, अकोले आणि संगमनेर अशा या शिर्डीमध्ये नगरमधील 4 विधानसभेवरती चर्चा जी आहे ही कार्यकर्त्यांची सुरू आहे। श्रीरामपूरवरती आता चर्चा झाली। श्रीरामपूरच्या कार्यकर्त्यांचं मनोगत, त्यांचं काय म्हणणं आहे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ऐकून घेतल्या। श्रीरामपूरमध्ये असेल, नेवासा असेल, संगमनेर असेल, अकोले असेल, सगळीकडे शिवसेना पक्षाची स्थिती कशा प्रकारची आहे, पक्ष संघटना अजून मजबूत कशी होईल, त्याचबरोबर सरकारच्या माध्यमाने लाडकी बहीण योजना असेल, कृषी पंप जे 7.5 HP वीज बिल माफ केलेलं आहे तो विषय असेल, त्याचबरोबर युवा कार्य प्रशिक्षण योजना असेल, वयोश्री योजना असेल, या सगळ्या योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोचता आहेत का, त्याच्यामध्ये काय समस्या आहेत, या सगळ्या गोष्टींवरती एक आढावा या बैठकीमध्ये झाला। चांगले आहे, इच्छुक उमेदवार असणं चांगलं आहे, म्हणजे ती जागा चांगली आहे। त्या जागेवरती अनेक उमेदवार जे आहेत, श्रीरामपूर असेल, अकोले असेल, बाकी सगळी ठिकाणी असेल, इच्छुक असणं गैर नाही, इच्छुक चांगलं आहे। सगळे काम करतायत पदाधिकारी, संघटना अजून चांगली मजबूत कशी होईल, पण अल्टिमेट जो निर्णय हा वरिष्ठ पातळीवरती घेतला जाईल आणि कोणाला कुठल्या जागेची उमेदवारी द्यायची मला वाटतं सगळे तिन्ही पक्ष बसतील, तिन्ही पक्षाचे नेतृत्व बसतील, नेते बसतील आणि ते ठरवतील। सांगितलं की 54 जागा जे विद्यमान खासदारांच्या आहेत त्या वगळता 6 जागा ज्या आहेत त्याची जास्त जागेची मागणी त्यांनी केली, 60 जागेची मागणी त्यांची आहे। तेव्हा आता ती काँग्रेसचे 3 विद्यमान आमदार देखील अजित पवार, आता तिन्ही पक्ष एकत्र सत्तेमध्ये आहेत, तिन्ही नेते एकत्र काम करत आहेत टीम म्हणून। येणाऱ्या काळामध्ये या निवडणुकीमध्ये कोण किती जागा लढेल या सगळ्या फॉर्म्युला जो आहे हा वरिष्ठ पातळीवरती ठरेल। अजितदादा किती लढतील, भारतीय जनता पार्टी किती लढेल, शिवसेना किती लढेल, या सगळ्या गोष्टींवरती चर्चा जी आहे ही मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये होईल आणि त्याच्यानंतर चित्र जे आहे ते स्पष्ट होईल। लाडली बहिणाची आता लोकसभेची जी परिस्थिती होती आणि त्यानंतर जी लाडली बहीण वगैरे ज्या योजना आपण महाराष्ट्रात प्रभावीपणे राबवत आहेत, तर आता काय परिस्थिती, त्यात काय चेंजेस झाले? आता चांगली परिस्थिती आहे। लोकसभेमध्ये जर आपण पाहिलं की विरोधकांकडून फेक नरेटिव्ह तो पसरवण्याचं काम केलं, खोटं बोला पण रेटून बोला, आरक्षण काढलं जाईल, संविधान खतरे में है, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत या वेगवेगळ्या समाजामध्ये पेरल्या गेल्या, त्यांचा गैरसमज करून आणला, म्हणून लोकसभेमध्ये त्यांना मतदान जे झालं हे गैरसमजातून आणि त्यांनी जो गैरसमज निर्माण केला त्याच्यातून झाला। पण आता लोकांना माहिती आहे की गेल्या 2 वर्षामध्ये या सरकारच्या माध्यमाने कशा प्रकारे कामं झाली, डेव्हलपमेंटची कामं असतील, त्याचबरोबर आता कल्याणकारी योजना, या कल्याणकारी योजनेचा इतका जास्त इम्पॅक्ट आहे की प्रत्येक बहीण जी मला भेटते, आता मी आता जळगावपासून सुरुवात केली, शेतामध्ये पण गेलो, तिथे देखील महिलांचा उत्साह हा बघण्यासारखा होता आणि महिला ज्या उत्स्फूर्तपणे बोलत आहेत की पहिलं हे सरकार आहे, पहिले मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री महोदय आहेत की त्यांनी आमचा विचार केला, आम्हाला 1500 रुपये आम्हाला दर महिना देण्यासाठी सुरुवात केली, फक्त घोषणा नाही। त्याच्यामुळे एक चांगलं वातावरण जे आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे आणि हे वातावरण जे आता त्यांना माहिती पडलं आहे की लाडकी बहीण योजना जी आहे ही फक्त 2 महिन्यांमध्ये 1.25 कोटी लाभार्थी तयार झाले, पुढच्या सप्टेंबरपर्यंत हा लाभार्थ्यांचा संख्या जो आहे तो मला वाटतं 2.5 कोटीच्या वरती निघून जाईल। म्हणून विरोधकांच्या देखील पायाखालची वाळू सरकारला लागली आहे, म्हणून प्रत्येक गोष्टीचं राजकारण कसं करता येईल याच्यावरती त्यांचा भर आहे। पण आता जसं मी फिरतोय तशी शिवसेनेची, महायुतीची स्थिती जी आहे या सगळ्या विधानसभेमध्ये जी आहे ही मजबूत आहे आणि चांगल्या प्रकारच्या जागा ज्या आहेत मी जिथे जिथे गेलो आता तिथे निवडून येतील। तानाजी सावंत जो आढावा घेत आहेत प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात जाऊन, तर शिवसैनिकांनी या योजनांना कसं लोकांपर्यंत पोहोचवलं? शिवसैनिकांनी चांगला अनुभव आहे। प्रत्येक आज जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये जिल्हा प्रमुख पण बोलतात, त्यांचा अनुभव,
तालुका प्रमुख पण बोलतात, शाखा प्रमुख पण बोलतात, साधा सामान्य शिवसैनिक पण बोलतो. असे कित्येक उदाहरण आज सापडले की साधा शाखा प्रमुख आहे, त्यांनी 400-500 नोंदणी ज्या आहेत या लाभार्थी बनवून घेतलेल्या आहेत. साधा सैनिक आहे, त्यांनी 100-200 जे आहेत या लाभार्थ्या बनवून घेतलेल्या आहेत. तर मला वाटतं अनेकदा रागावताना दिसलं. मला वाटतं प्रत्येक शिवसैनिकाला किंवा पक्षाला प्रत्येकाला एक लाडकी बहीणच्या माध्यमाने एक वाव आहे की एक स्वतःचं अस्तित्व नेतृत्व निर्माण करण्याचं, लोकांपर्यंत पोचण्याचं. आज पहिल्यांदा असं होतं की लोकांपर्यंत आपण काहीतरी घेऊन जातोय, लोकांना काहीतरी देण्यासाठी आपण जातोय. आणि मला वाटतं ह्याचा इम्पॅक्ट जो आहे हा आपल्याला, काल देखील आम्ही नांदगावला होतो, नांदगावला माननीय मुख्यमंत्री महोदय होते, त्या ठिकाणी एक मोठा जनसैलाब होता. हजारो लोक मुख्यमंत्र्यांचं स्वागत करण्यासाठी, महिला तिथे होते, पुरुष होते. तर एक चांगलं वातावरण जे आहे या महाराष्ट्रामध्ये तयार होतं. ज्या पद्धतीने तानाजी सावंतांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर टीका केली, आज भाजपचे लक्ष्मण नाके सुद्धा म्हणतायत की असंघाशी संघ गाठला, अजित पवारांसोबत गेलो, असंघाशी संघ. मला वाटतं कोण काय बोलतंय त्यापेक्षा हे तिन्ही नेते जे आहेत, हे तिन्ही नेते माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, अजितदादा असतील, हे सगळे यांच्यामध्ये जो समन्वय आहे पक्षामध्ये, तिन्ही पक्षांमध्ये जो समन्वय आहे तो जास्त महत्त्वाचा आहे. आणि जसं टीमवर्क म्हणून आम्ही काम केलेलं आहे गेले जेव्हापासून सत्ता स्थापन झालेली आहे, पुढेही ही निवडणूक देखील कोणी काही म्हणत असलं तरी ही निवडणूक तिन्ही पक्ष एकत्र मिळून लढतील आणि जिंकतील. अरे जागेचा जो विषय आहे, कोण किती जागा लढणार, कोण किती जागा, कुठला पक्ष कोणाला सोडणार, याचा पूर्णपणे निर्णय जो आहे हा वरिष्ठ पक्ष नेतृत्व घेतील. आम्ही इथे जे आहे ही पक्षाची स्थिती मजबूत कशी होईल याच्यासाठी हा दौरा करतोय. आणि पक्षाची स्थिती मजबूत म्हणजे इथे कुठलाही पक्षाचा उमेदवार उभा राहिला, ज्याला जी जागा सुटेल तिथे महायुतीचे दोन्ही पक्ष जे आहे हे त्या उमेदवाराला जिंकून आणण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी जे आहे हे तिकडे काम करतील, मेहनत करतील आणि जास्तीत जास्त जागा ज्या आहेत ह्या निवडून येतील. धन्यवाद. योजना जी आहे आता झालं ना, आता योजना लाडकी बहीण योजना आहे, लाडकी बहीण योजना ही एवढी सक्सेसफुल आहे की त्याच्यामध्ये प्रत्येक भगिनीपर्यंत ही योजना गेली पाहिजे. त्यासाठी प्रत्येक कार्यकर्ता आणि प्रशासन काम करतंय. त्याचबरोबर युवा कार्य प्रशिक्षण योजना त्या देखील आम्ही लोकांपर्यंत पोचवतोय. त्याचं देखील आज इथे डिस्कशन झालं की ह्या योजना देखील लोकांपर्यंत, युवकांपर्यंत पोचल्या पाहिजे. जे युवक आपल्या क्षेत्रामध्ये राहतात, गावी राहतात, त्यांचं रजिस्ट्रेशन करून घ्या. त्यांना देखील जे आहे हे स्टायपेंड देण्याचं काम 6,000, 8,000 आणि 10,000, त्याचबरोबर त्यांना तिथे प्रशिक्षण देण्याचं काम सरकार करणार आहे. 3 गॅस सिलेंडरचा विषय असेल, या सगळ्या गोष्टी. जास्तीत जास्त वयोश्री योजना आहे बघा, आज वयोश्री योजनेचे चांगले फॉर्म जे आहेत ते भरून घेतलेले आहेत, त्यांना देखील लाभ जो आज मिळतोय. तर हे सगळे योजना ज्या आहेत या पोचवण्याचं काम जोरात चालू आहे. महाविकास आघाडी शिवरायांच्या पुतळ्यावरून राजकारण करते का काय? प्रत्येक बघा, त्यांना मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की प्रत्येक गोष्टीचं राजकारण. आज काय झालं त्यांना की 2.5 वर्ष अगोदर जेव्हा सरकार होतं महाविकास आघाडीचं, तेव्हा ते काही करू शकले नाही, घरात बसले. 2.5 वर्षामध्ये 2.5 दिवस फक्त मंत्रालयामध्ये जाण्याचा एक नवीन विक्रम त्यांनी केला. कुठल्या योजना लोकांपर्यंत घेऊन गेले नाही. डेव्हलपमेंट होत होती, त्याला खीळ घालण्याचं काम केलं. मेट्रोचं काम थांबवलं, समृद्धीचं काम थांबवायचं काम करत होते. सगळ्याच गोष्टी यांना काम करायचंच नव्हतं आणि काही लोकांना तर वसुली करण्यासाठी लोकांना ठेवलं होतं. अशा या परिस्थितीमध्ये 2 वर्षाचं जेव्हा सरकार आलं महायुतीचं, तेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कामं झालेली आहेत. तळागाळातील लोकांपर्यंत सरकार गेलेलं आहे. शासन आपल्या दारी हा एक मोठा उपक्रम, जेव्हा आपला हा लाडकी बहीण योजना ह्याच्या अगोदर शासन आपल्या दारी 50-50, 60-60 हजार लोक जे आहेत एका वेळेस एका ठिकाणी त्यांना लाभ मिळत होता. त्या सगळ्या गोष्टी ज्या झालेल्या आहेत गेल्या 2 वर्षांमध्ये, त्यांना माहिती आहे की सरकारचं काम आता तळागाळापर्यंत पोहोचलेलं आहे. आपण जर काही काम केलं ना, आपण कुठल्या तोंडाने जाणार?
तर आपण फक्त कुठली पण गोष्ट जी मिळाली त्याच्यावरती राजकारण करण्याचं काम जे आहे हे करतंय. जो ज्या काँग्रेसच्या सरकार जेव्हा कर्नाटकमध्ये होतं तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचं काम त्याच काँग्रेसच्या सरकारने केलं. त्याचबरोबर मध्य प्रदेशमध्ये जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा जे आहे हे बुलडोजर लावून छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती काढण्याचं काम देखील काँग्रेसच्या सरकारने केलं. तेव्हा त्याचबरोबर जेव्हा विशालगडावरती अतिक्रमण काढायचं काम होतं तेव्हा जे आज छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलतायत त्यांची आपुलकी कुठे गेली होती? तेव्हा ते गप्प का बसले होते? जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतापगडावरचं खालचं जे अतिक्रमण काढण्याचं काम ते पण कोणी केलं? माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी आणि ह्याच सरकारने केलं. तेव्हा देखील गप्प बसले होते. मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबरोबर जे झालं ते खूप दुर्दैवी आहे. याच्यामध्ये जो कोणी दोषी असेल त्याच्या कडक शासन जे आहे हे त्याच्यावरती होणारच आहे. पण आत्ता की कुठलीही गोष्ट भेटली की त्याच्यावरती राजकारण पेटवायचं हे त्यांची आता सवय झालेली आहे. आणि मला वाटतं लोक जे आहेत, महाराष्ट्राची जनता जी आहे हे सगळं काही उघड्या डोळ्याने बघतंय. आणि येणाऱ्या काळामध्ये ही जनता ज्यांनी 2 वर्ष सरकार लोकांसाठी, शेतकऱ्यांसाठी, युवकांसाठी, महिलांसाठी ज्यांनी काम केलं त्यांच्याबरोबर जे आहे हे महाराष्ट्राची जनता उभी राहील आणि पुन्हा एकदा महायुतीचं सरकार जे आहे या महाराष्ट्रावरती येईल. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.